उभ्या महाराष्ट्राला संत तुकारामांचा जितका आदर आणि अभिमान वाटतो तितकाच आदर आणि अभिमान IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना मिळत असल्याचं सध्या पाहायला मिळत आहे। तुकाराम मुंढे यांनी अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्तपद स्वीकारल्याच्या नंतर महाराष्ट्रभर भेसळयुक्त अन्नपदार्थ, बनावट दूध, नकली पनीर, अवैध गुटखा, निकृष्ट दर्जाची मिठाई, खाद्यतेल आणि अनधिकृत अन्न व्यावसायिकांच्या विरोधात व्यापक मोहीम सुरू केली आहे। सुरक्षित अन्न, सुरक्षित औषधी, सुरक्षित महाराष्ट्र या संकल्पनेला केंद्रस्थानी ठेवून राज्यातील विविध भागांमध्ये अचानक छापे, नमुना तपासणी, परवाना पडताळणी आणि नियमभंग करणाऱ्यांवरती सध्या कठोर कारवाया सुरू आहेत। या मोहिमेमुळे अनेक ठिकाणी लाखो रुपयांचा भेसळयुक्त माल जप्त करण्यात आला असून अनेक आस्थापनांवरती दंडात्मक कारवाई व गुन्हे सुद्धा दाखल करण्यात आले। या धडक कारवायांमुळे भेसळयुक्त अन्न पदार्थांचा व्यापार करणाऱ्या आणि बेकायदेशीर पद्धतीने व्यवसाय चालविणाऱ्या व्यावसायिकांमध्ये मोठी भीती निर्माण झाली आहे। अनेक वर्ष तपासणीपासून दूर राहिलेल्या व्यवसायांवरती आता प्रशासनाची करडी नजर असल्याची जाणीव ही सर्वांनाच झाली आहे। पुण्यासह राज्यातील विविध भागांमध्ये भेसळयुक्त पनीर, बनावट दुग्धजन्य पदार्थ आणि अन्य निकृष्ट अन्नासाठी जप्त करण्यात आले असून अनेक आरोपींना याच्यामध्ये अटक सुद्धा करण्यात आली आहे। त्याच्यामुळे ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्यांना आता तुकाराम मुंढे यांच्या अन्न व औषध प्रशासन विभागातील सिंगम एंट्रीमुळे कायद्याचा धाक वाटू लागलाय। विशेष म्हणजे या कारवाया केवळ छापेमारी पुरत्या मर्यादित नसून त्या नियोजनबद्ध आणि सातत्यपूर्ण स्वरूपाच्या असल्याचे तुकाराम मुंढे यांनी स्पष्ट केलंय। प्रामाणिक आणि नियमांचे पालन करणाऱ्या व्यावसायिकांना घाबरण्याचं कोणतंही कारण नसून केवळ ग्राहकांची फसवणूक करणारे आणि जनतेच्या आरोग्याशी खेळ करणारे लोकच प्रशासनाच्या रडारवरती असल्याचा स्पष्ट संदेश हा तुकाराम मुंढे यांनी दिलाय। त्यामुळे राज्यातील अन्न व्यवसाय क्षेत्रामध्ये पारदर्शकता आणि गुणवत्ता राखण्याबाबत अधिक जागरूकता निर्माण होणार आहे। आज महाराष्ट्रात सर्वसामान्य नागरिकांमध्ये समाधानाचं वातावरण असून भेसळखोरांमध्ये मात्र प्रचंड भीतीचं वातावरण पसरलंय। तुकाराम मुंढेंच्या कारवाईची ही टांगती तलवार कधीही आपल्यावरती फिरू शकते याचा अंदाज आलेल्या काही भेसळ बहाद्दरांनी रात्रीतून भेसळयुक्त पदार्थांची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केलाय। प्रशासनाच्या या कठोर भूमिकेमुळे ग्राहकांना सुरक्षित आणि दर्जेदार अन्न मिळण्याची आशा निर्माण झाली आहे। अन्न सुरक्षा ही केवळ सरकारी जबाबदारी नसून प्रत्येक व्यावसायिकाचे नैतिक कर्तव्य आहे हा संदेश या मोहिमेतून स्पष्टपणे दिला जातोय। त्यामुळे भविष्यामध्ये भेसळयुक्त आणि अधिक सुरक्षित महाराष्ट्र घडविण्याच्या दिशेने ही मोहीम महत्त्वपूर्ण पाऊल ठरत आहे। तुमच्याही भागामध्ये अशा पद्धतीचे भेसळयुक्त अन्न पदार्थ विक्रीसाठी असेल तर आजच आयुक्त तुकाराम मुंढे यांनी जारी केलेल्या संपर्क क्रमांकावरती कळवा। स्वच्छ व आरोग्यास हानिकारक नसलेलेच पदार्थ खा आणि निरोगी राहा। अशाच महत्त्वपूर्ण घडामोडी जाणून घेण्यासाठी LDTV मराठी या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा।